नमस्कार मित्रांनो, 2 फेब्रुवारी 2025 या दिवशी रविवार असल्याने या दिवशी कॉम्रेड त्र्यंबक हरगंगे सर यांचा अमृत महोत्सवी कार्यक्रम त्यांना वयाची 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रविराज मंगल कार्यालय मोंढा रोड बीड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमासाठी मी गेलेलो होतो आणि या कार्यक्रमाचं एक प्रमुख असं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना 75 वर्ष झाल्यानिमित्ताने अनेक जण पेढे तुला करतात। पेढे तुला करण्याऐवजी त्यांनी जे आयोजन केलेलं होतं बचत गटांच्या सर्व महिला भगिनींनी त्यांची पुस्तक तुला करण्यात आलेली होती। म्हणजे त्यांचे जेवढे वजन आहे तेवढ्या वजनांची चांगल्या विचारांची जी पुस्तके आहेत या पुस्तकांची तुला करण्यात आलेली होती आणि हे मला त्यामध्ये विशेष जाणवलं आणि खरंच हे वाखाणण्याजोग आहे आणि अनुकरणीय आहे। कारण आजच्या मोबाईलच्या युगामध्ये वाचन संस्कृती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे आणि पुस्तकांची खरंच गरज आहे। कारण मोबाईलच्या आहारी ही तरुण पिढी गेलेली आहे आणि वाचन कुठेतरी कमी होत चाललेलं आहे प्रत्येक जणाचं। आता या 75व्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा अमृत महोत्सवी गौरव विशेषांक समता वार्तापत्राने त्यांच्यामध्ये त्यांच्या जीवन कार्याचा संपूर्ण आढावा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। हे पुस्तकही त्या निमित्ताने त्यांनी मला भेट दिलेलं होतं। याच्यामध्ये खूप असं वाचण्यासारखं आहे। समता बचत गटाने म्हणजे जी आपली महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे त्यांच्यामार्फत त्यांनी बीड तालुक्यामध्ये विविध प्रकारचे बचत गट चालवलेले आहेत आणि या बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना उद्योगासाठी कर्ज देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, स्वतःच्या पायावर उभे करणे यासाठी त्यांनी ही बचत बँक ही पण सुरू केलेली आहे। याच्यामध्ये त्यांनी समता शक्ती महिला नागरी सहकारी पतसंस्था, बीड तालुका समता महिला बचत गट सदस्यांची सहकारी पतसंस्था आणि एक ते वाचनालयही चालवतात। त्याचं नाव आहे भारतरत्न कॉम्रेड अरुणा असफ अली सार्वजनिक वाचनालय बीड। या 3 त्यांनी संस्था या माध्यमातून उभारलेले आहेत आणि विविध उपक्रम ते या माध्यमातून राबवतात। आणि अजून एक पुस्तक आहे पहा, समता शक्ती नावाचं महिला उद्योजक विशेषांक। याच्यामध्ये त्यांनी त्या बचत गटांना जे त्यांच्यामार्फत जे बचत गट चालवतात याच्यामधल्या ज्या महिला आहेत त्यांच्या कार्याचा जो परिचय आहे, 78 महिला आहे याच्यामध्ये बीड तालुक्यातील, यांच्या कार्याचा आढावा संपूर्ण बचत गटाचा ते कोणकोणते उद्योग यामार्फत चालवतात आणि त्या उद्योगांचं संपूर्ण माहिती या दुसऱ्या आपण समता शक्ती महिला उद्योजक विशेषांक 2025 याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे। हे पण पुस्तक खूप छान आहे। याच्या माध्यमातूनही आपल्याला त्या बचत गटांची संपूर्ण ओळख होते, त्यांच्या कार्याचा संपूर्ण परिचय होतो आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी या बचत गटाची का आवश्यकता आहे आणि या बचत गटाला जोडणारी जी ग्रामीण बँक आहे, मराठवाडा ग्रामीण बँक आणि ही जी समता शक्ती महिला नागरी सहकारी पतसंस्था आहे याच्यातील जे संचालक मंडळ आहे, या सर्व संचालक मंडळ कशा प्रकारे त्यांची टीम कार्य करते याचा पण त्या कार्यक्रमामध्येही परिचय झाला। याच्यामध्ये एकूण 14 संचालक महिला आहेत, त्यांचं कार्यही वाखाणण्याजोग आहे। समता प्रतिष्ठान हेही त्यांनी सुरू केलेलं आहे। या समता प्रतिष्ठानचं कार्यही एकदम प्रेरणादायी आहे आणि त्यांनी आता यांचा पण कार्याचा आढावा घेतलेला होता। पद्मश्री कॉम्रेड प्रेमाताई पुरव यांचंही कार्य एकदम चांगलं आहे। विश्वास उडगी सर, तसेच कॉम्रेड त्र्यंबक हरगंगे काका हे त्यांचे सर्वांचे प्रेरणास्थान आहे। कौशल्याताई बावणे मॅडम असतील,
किरणजी घाटगे असतील, अनिता पाडुळे, राम शेळके, राधाकृष्ण काकडीकर, अशोक दुबाले, अयोध्या टपले, मंदार वाळवेकर, मंगल कुरे, संतोष प्रभावती, संगीता पाठक, शुभांगी कुलकर्णी, ह्या सर्व टीमने हे समता प्रतिष्ठान बीड उभारलेलं आहे आणि आजपर्यंत त्याची वाटचाल ही यशस्वीतेने सुरू आहे. तसेच मेधाताई पुरव, सुजाताताई खांडेकर, कॉम्रेड विश्वास उडगी, मी मग जे नाव घेतलं होतं, देवीदास तुळजापूरकर, हे मार्गदर्शक सल्लागार मंडळ याच्यामध्ये आहेत. बीड तालुका समता महिला बचत गट सदस्यांची सहकारी पतसंस्था याच्यामध्येही 15 जण आहेत. अध्यक्ष आहेत अयोध्याताई टपले, कुरे मंगल, छाया गवळी, करुणा मगर, वैशाली कानडे, थिगळे उषा, स्वाती गोले, शेख रेश्मा, दैवशाला दुबाले, मंगल शिंदे, दीपाली शेटे, कावेरी देवकते, अर्चना आवारे, हरगंगे त्रिंबक आणि संतोष प्रभावती हे तज्ज्ञ संचालक याच्यामध्ये कार्य करत आहेत. म्हणजेच या बचत गट किंवा महिला पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाची जी जीवनवाहिनी, अर्थवाहिनी आहे ही सक्षम करण्यास हे बचत गट कार्य करतात आणि याला मराठवाडा ग्रामीण बँक जोडलेली आहे. शिवराय फुले शाहू आंबेडकर यांची जे समतावादी विचारसरणी आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या विचारसरणीप्रमाणे हे कार्य करतात आणि पुरोगामी विचारांचा वारसा किंवा कॉम्रेड विचारसरणी जी आहे, आपल्या बीड जिल्ह्याचे जे माजी खासदार होते क्रांतिसिंह नाना पाटील किंवा कॉम्रेड गोविंद पानसरे, अशा प्रकारच्या या चांगल्या प्रकारच्या विचारसरणीने हे सर्व टीम कार्य करते आणि या कार्याचा मला त्यानिमित्ताने अजून थोडासा उजाळा मिळाला. खरंच या समता टीमचं करावं तेवढं कौतुक हे खूप आहे. त्यांचा संपूर्ण मला अजून अभ्यास झाला नाही, पण भरपूर माहिती त्याच्यामधून मिळाली. लवकरच आपण या बचत गटाची जे कार्य चालतं या काही कार्याचा आपण चांगले जे बचत गट आहे त्यांचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेणार आहोत. मी या समता प्रतिष्ठानचा थोडक्यात माझ्या शब्दामध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.